हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की प्रश्नच आपला भारतीय जनता पार्टीला की सत्तेच्या मस्तीत आलेल्या भारतीय जनता पार्टीने आता पंकजाताईंचा अंत पाहू नये अशी भावना पंकजाताई मुंडे यांच्या चाहत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारणही तसं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं आणि विशेष म्हणजे गाववाडी वस्ती तांड्यावर फिरून एक एक कार्यकर्ता त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत जोडला. ज्या भारतीय जनता पार्टीला शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हटलं जायचं, तोच पक्ष बहुजनांचा करण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी हाडाची काडी केली होती आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीला शिवसेनेचे बाळासाहेबजी ठाकरे यांच्यासोबत युती करून सत्तेत आणण्याचं काम गोपीनाथराव मुंडे यांनी केलं होतं. गोपीनाथराव मुंडे यांचा उल्लेख करणं यासाठी गरजेचं आहे की गोपीनाथराव मुंडे हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून उदयास आले आणि त्यांनीच ऊसतोड मजुरांसाठी, ऊस कामगारांसाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी परळी वैद्यनाथ कारखान्याची निर्मिती केली. हा साखर कारखाना गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केला, परंतु त्याही काळात तो अनेक वेळा अडचणीत आला होता. आज गोपीनाथरावजी मुंडे यांचं अकाली निधन झालं आणि या कारखान्याची पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या पंकजाताई मुंडे यांच्यावर आहे. पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना हा प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ऊसतोड मजुरांच्या हितासाठी राबवला, परंतु हा सहकारी असलेला साखर कारखाना अडचणीत आला आणि सहकारी साखर कारखान्यावर अनेक बँकांचं कर्ज आहे. सदर कर्ज फेडण्यासाठी या कारखान्याचं व्याजही वाढलेलं आहे आणि अशामध्येच जीएसटीची एक मोठी रक्कम, 19 कोटीची रक्कम जीएसटीची भरण्याची वैद्यनाथ कारखान्याकडून राहिली. विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत आणि केंद्रामध्ये आणि आता राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सत्ता आहे. विशेष म्हणजे अमित शहा, ज्यांना पंकजाताई आपला नेता मानतायत, तेच देशाचे सहकार मंत्री सुद्धा आहेत. हे सांगण्याचं कारण असं आहे मित्रांनो, महाराष्ट्रातले आणि देशातले अनेक कारखाने हे आज आजारी कारखाने म्हणून त्याचा उल्लेख होतो आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टी सोबत आला आणि या गटामध्ये जे कोणते नेते आहेत त्यांचे कारखाने सुद्धा हे मोडकळीस आलेले, आजारी पडलेले आहेत. परंतु त्यांना भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यकारिणीने, केंद्रीय सरकारने त्यांना आर्थिक मदत केली. ही मदत मागत असताना वैद्यनाथ कारखाना जो की पंकजाताई मुंडे यांचा आहे, त्यांनी सुद्धा आपल्या कारखान्याला आर्थिक मदत करावी आणि जेणेकरून हा कारखाना पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणावा, शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना चांगले दिवस यावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली. परंतु झालं असं की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आयुष्यभर काम केलं, तोच अजित पवारांचा गट आता सत्तेत सोबत आला. त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांच्या कारखान्याला जवळपास 60 कोटीपासून ते 150 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांना मंजूर करण्यात आलं आणि ते कारखाने ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीतल्या केंद्रातल्या सरकारनं मदत केली. मित्रांनो, हे सांगत असताना पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याने सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय सरकारकडे आर्थिक मदत मागितली, परंतु त्यांना ती मदत मिळाली नाही. या उलट गेल्या 4 महिन्यापूर्वी वैद्यनाथ कारखान्यावर धाड पडली. विशेष म्हणजे पोलिसही त्या ठिकाणी आले आणि याच वेळी पंकजाताई मुंडे या एका विराट सभेमध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम करत होत्या. हे त्यांनी स्वतः सांगितलेलं प्रकरण आहे आणि ज्यावेळेस त्या भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम करत होत्या, विराट सभा घेत होत्या, अगदी त्याच वेळी त्यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर धाड पडली, पोलिसही आले. अशा वेळी पंकजाताईंना त्या ठिकाणी घाईगडबडीत सभा घेऊन पुन्हा त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्या लोकांना पूर्ण वैद्यनाथ कारखान्याचे कागदपत्र दाखवावे लागले. मित्रांनो, प्रश्न असा आहे, 19 कोटीची जीएसटी. वास्तविक आता पंकजाताई मुंडे या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत, त्या मंत्री होत्या, त्या पालकमंत्री होत्या आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, जो भाजप आता सत्तेत आहे. 19 कोटीची जीएसटी भरणं हे त्यांच्यासाठीही काही जड नाही किंवा त्या भरू शकत नाही अशीही स्थिती नाही. परंतु आपण असं म्हणणार नाही की जर जीएसटीची रक्कम रुकली तर त्यांच्यावर कारवाई करू नका, असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारवाई झाली पाहिजे, परंतु ती समप्रमाणात सगळ्यांवर झाली पाहिजे. विरोधकांवर होत नाही. विरोधक आपल्यासोबत सत्तेत येत आहेत आणि ज्यांनी आयुष्यभर भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं, भारतीय जनता पार्टी उभा करण्याचं काम केलं, सत्तेत आणण्याचं काम केलं, अगदी त्याच नेत्याला भाजप आता त्यांची गरज पूर्ण झाल्यानंतर वेटीस धरतंय, मदत करत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता पंकजाताई मुंडे या ज्यावेळेस परळीमधून पराभूत झाल्या
त्यानंतर त्यांच्या पाठीमागं विरोधक जितके लागले नाही तितके सत्ताधारी आणि त्यांच्याच पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे स्वकीय नेते त्यांच्या पाठीशी लागलेले. विशेष म्हणजे विधान परिषदेवर पंकजाताईंना संधी दिली गेली नाही, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रापासून त्यांना अलिप्त ठेवण्याचं काम हे राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गटासोबतच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा केलं आणि त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेऊन मध्य प्रदेशची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली. मित्रांनो, या सगळा जर काळ पाहिला तर पंकजाताई सहनशीलता दाखवतायत हे आपल्याला दिसतंय आणि यातूनच त्या जवळपास 2 महिने राजकारणातून त्यांनी बाजूला पडल्या होत्या, बाजूला त्यांनी सुट्टी घेतली होती. या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना जो मनस्ताप झाला, कारण प्रतिस्पर्धी असलेले धनंजय मुंडे जे राष्ट्रवादीचे नेते, आज त्यांचाच गट सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत मांडीला मांडी लावून बसलाय आणि धनंजय मुंडे हे आता कृषी मंत्री झालेत, कदाचित बीड जिल्ह्याचे ते भविष्यातील पालकमंत्री सुद्धा असतील. अशा स्थितीत पंकजाताई मुंडे यांचंच अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडूनच होतोय हा आरोप सुद्धा भाजपवर पंकजाताई मुंडे यांचे चाहते आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा करतायत. अशा परिस्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांची जी सहनशीलता आहे ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि आपल्याला एक सांगितलं पाहिजे की पंकजाताई मुंडे यांनी बोलताना असं सांगितलं की गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस कारखान्याचं काम पाहत होते त्यावेळेस सुद्धा कारखाना खूप मोठा अडचणीत आला होता, संकटात आला होता. मुंडे साहेब सुद्धा खूप अडचणीत आले होते, परंतु त्यांनी त्यातून कसा तरी मार्ग काढला. आज मी मुंडे साहेबांपेक्षाही अधिक अडचणीत आहे, आज माझा कारखानाही अडचणीत आहे आणि तो आजारी आहे. याचा अर्थ असा मित्रांनो की ज्यावेळेस गोपीनाथराव मुंडे अडचणीत होते आता त्याही पेक्षा मी अधिक अडचणीत आले, म्हणजे मुंडे साहेबांना जो भारतीय जनता पार्टीमध्ये त्रास होता त्यापेक्षा अधिक त्रास मला सहन करावा लागतो, असा संदेश पंकजाताई मुंडे यांनी थेट आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून एक महत्वाचा भाग असा आहे की ज्यावेळेस वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष जे गोपीनाथराव मुंडे यांचे चेहरे म्हणून घेतले गेले होते, त्यांच्या गटामधले ते कार्यकर्ते होते. पंकजाताईला आपली भगिनी मानतात, पंकजाताईला आपला नेता मानतात. ते चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली हे योग्य वाटतं का, त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस आलेली आहे आणि नोटिसीचं उत्तर नोटिसीनं दिलं जाऊ शकतं. याला उत्तर देताना पंकजाताई मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की बावनकुळे यांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी, ती वैद्यनाथ कारखान्याला आलेली नोटीस नाही तर ती वैद्यनाथ कारखान्यावर थेट कारवाई आहे, अशा पद्धतीनं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा सुनावलं. म्हणजे त्याचा अर्थ असा की पंकजाताईंना सगळ्याच पद्धतीनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न स्वतः भाजप करत आहे आणि पंकजाताई आपली सहनशीलता दाखवतायत. म्हणून कार्यकर्त्यांशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो, राजकीय तज्ञांशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की पंकजाताईंना आपल्या पक्षात या असं म्हणण्यासाठी अनेक राजकीय पक्ष पायघड्यात टाकून त्या ठिकाणी वाट पाहतायत आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तेची मस्ती चढलेला जो काही भारतीय जनता पार्टीचे पक्ष आहे, जे नेते, ते मात्र पंकजाताईंच्या सहनशीलतेचा अंत पाहतायत आणि कदाचित एखाद्या राजकीय पक्षाचा आणि सहनशीलतेचा जर अंत पाहिला आणि जर तो अंत झाला तर त्याचा परिणाम हा अत्यंत विपरीत आणि वेगळ्या पद्धतीचा होऊ शकतो. याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे, गोपीनाथराव मुंडे हे स्वाभिमानी नेतृत्व म्हणून होतं आणि त्यांचीच कन्या असलेल्या पंकजाताई मुंडे या सातत्यानं सांगतायत मी रडणार नाही, मी थकणार नाही, भागणार नाही, मी कुणासमोर झुकणार नाही, मी स्वाभिमानानं लढणार. ज्या वेळेस ते असं वाक्य सांगतात त्याच वेळेस ती कुठली तरी ऍक्शनच्या मोडमध्ये आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, ही घटना, ही माहिती आपल्यापर्यंत शेअर करणं मला गरजेचं वाटलं. आज पंकजाताईंवर खरोखरच भाजपमध्ये अन्याय होतोय का? भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये मस्तावलेली आहे आणि ती पंकजाताईंच्या सहनशीलतेचा अंत पाहते का, हा प्रश्न मी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी उपस्थित करतोय. आपल्याला जे वाटतं ते मत आपण तात्काळ द्या, कारण मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातले प्रतिनिधी आहात, प्रत्येक गावच्या, जिल्ह्याचे, तालुक्याचे तुम्ही प्रतिनिधी आहेत. तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, संपूर्ण समाज पाहतोय. तुम्ही दिलेलं अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया ही आमच्यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. म्हणून आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर आपलं मत द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.